हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आणखीन एका झटपट आणि एकदम टेस्टी रेसिपीमध्ये. आज आपण बनवणार आहोत मिक्स पिठांचे कोथिंबीरचे थालीपीठ. तर सगळ्यात अगोदर इथे आपण काय काय साहित्य लागणार आहे ते पाहूया. तर इथे मी 4 हिरव्या मिरच्या, 1 अद्रकचा तुकडा, 8-9 लसूण पाकळ्या, पाव चमचा धणे, पाव चमचा जिरे आणि पाव चमचा बडीशेप. यानेच थालीपीठला खमंग टेस्टी अशी चव येते. तर तर आता इथे आपण पीठ घेतले, तर इथे मी मोठे 3 चमचे पीठ घेतले आणि 2 चमचे मोठे गव्हाचं पीठ बाइंडिंगसाठी, ज्वारीच्या पिठाला चिकटपणा कमी असतो त्यासाठी, आणि थालीपीठ खमंग खुसखुशीत होण्यासाठी 2 चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे. तुमच्याकडे आणखीन कोणती पिठं असेल, बाजरीचं, तांदळाचं, ते सुद्धा तुम्ही वापरू शकतात. 1 मोठा कांदा बारीक चिरून घेतलाय, धना पावडर आणि हळद पावडर घेतली. सर्वात अगोदर आपण सर्व पिठं एका बाउलमध्ये काढून घेऊयात. तर आपण जे मिरची, लसूण, धणे जे साहित्य घेतलेलं त्याचं मी असं जाडसर वाटण करून घेतले. खूप बारीक पेस्ट करायची नाही, जाडसर आबडधोबड वाटून घ्यायचं, म्हणजे टेस्टी एकदम थालीपीठ होईल. आता आपण कांदा घेतलाय, तो असा हाताने कुस्करून टाकूया, म्हणजे थोडाफार मोठा राहिलेला असतो तो व्यवस्थित सुटला जातो आणि कांदा मोकळा सुटसुटीत त्याच्यामध्ये सर्व पसरला जातो. आता याच्यामध्ये आपण भरपूर अशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकूया. आपण इथे कोथिंबीरचे थालीपीठ बनवतोय. तर इथे मी 1 वाटी कोथिंबीर स्वच्छ धुवून पाणी निथळून मग बारीक कापून घेते. तुमच्याकडे भाज्या असतील तर तुम्ही मेथीची भाजी, पालक किंवा कांद्याची पातसुद्धा बारीक चिरून यामध्ये टाकू शकतात. पाव चमचा धना पावडर टाकून घेऊया आणि पाव चमचा हळद पावडर टाकून घेऊयात. तर तिखट तुमच्या आवडीप्रमाणे मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकतात. मी इथे 4 हिरव्या मिरच्या वापरलेल्या आहेत, म्हणजे लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना सहज खाता येईल. तुमच्या मुलांना किती तिखट आवडतं त्यानुसार कमी जास्त तिखट करू शकतात. पाव चमचा इथे मी सब्जी मसाला टाकून घेतलाय आणि पाव चमचा लाल मिरची पावडर. आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊयात. तर मीठ मी मिरची, धने आणि अद्रक हे सर्व कुटताना थोडंसं त्यामध्ये सुद्धा टाकलं, त्यामुळेच मी इथे अंदाजाने मीठ टाकलेलं आहे. आता हे सर्व जिन्नस हाताने चांगले एकजीव होईपर्यंत मिक्स करून घेऊयात. कोथिंबीरमध्ये मॉइश्चर असतं, पाण्याचं प्रमाण असतं, त्यामुळे आपण इथे अगोदर असंच हे मिक्स करून घेऊयात. तर कोथिंबीर आपण धुवून घेतलेली, त्याचा ओलसरपणा आहे थोडा. अगोदर असंच आपण हे पीठ चांगलं कोथिंबीर आणि बाकीच्या सर्व साहित्यामध्ये मिक्स करून घेऊया आणि नंतर लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकून घेऊयात. तर आता इथे मी थोडं थोडं करून यामध्ये पाणी टाकून घेते आणि हे पीठ सैलसर असं मळून घेते. आपल्याला हे पीठ खूप घट्ट नको आहे, कारण आपण याला पाण्याचा हात लावून हे थालीपीठ थापून घेणार आहोत. सर्व एकजीव होईपर्यंत चांगलं हे मिक्स करत आपण जसं चपातीचं पीठ मळतो सेम तसंच हे पीठ मळून घ्यायचं आहे. तर कालसुद्धा आपण कोथिंबीरचे पराठे बनवलेले, त्याची जर रेसिपी कोणी पाहिली नसेल तर ॲक्टिव्ह पूजा सर्च करून पाहू शकतात. खूप साध्या सोप्या पद्धतीने आपण कोथिंबीरचे सुद्धा पराठे बनवलेले आहेत. तर अशा पद्धतीने आपण हे पीठ चांगलं मळून घेतले थालीपीठचं. तर पाणी एकदम टाकायचं नाही, थोडं थोडं वापरायचं आणि सैलसर असं मळून घ्यायचं. तर पीठ इथे आपण चांगलं हे मळून घेतले. तर आता आपण याच्यामध्ये 1 चमचा तेल टाकून घेऊया, त्यामुळे थालीपीठ कोरडे पडत नाही आणि मऊ लुसलुशीत आणि खमंगसुद्धा बनतात. तर तेल लावून घेतले. तुम्ही पीठ मळतानाच तेल टाकलं 1 चमचा तरीसुद्धा चालेल. पीठ आपलं तयार आहे, लगेच आपण थालीपीठ करायला घेऊया. तर इथे मी पोळपाट घेतला आहे आणि एक सुती कॉटनचा रुमाल घेतला आहे, ओलसर करून घ्यायचा आणि नंतर त्याच्यावर थोडंसं पाण्याचा हात शिंपडून घ्यायचा आणि मग आपण भाकरी करतो तेवढा पिठाचा गोळा घ्यायचा, किंवा त्यापेक्षा कमी घेतलं तरी चालेल. तुम्हाला जेवढे थालीपीठ लहान मोठे बनवायचे आहेत त्यानुसार तुम्ही इथे पीठ घेऊ शकता. तर मी भाकरीच्या पिठा एवढा याचा उंडा घेतला आहे. आता आपण हात पाण्यामध्ये बुडवून हलक्या हाताने थोडं थोडं हे पसरवत जायचे गोल गोल. तर हे पहा, अशा पद्धतीने हे थालीपीठ थापून घ्यायचे. तर याच्या अगोदर मी बऱ्याच थालीपीठच्या रेसिपी शेअर केलेल्या आहेत तुमच्यासोबत. तर मी तुमच्यासोबत मेथीचे, ज्वारीचे, मिक्स पिठांचे असे भरपूर वेगवेगळे थालीपीठच्या रेसिपी शेअर केलेल्या आहेत. तर पाण्याचा हात लावून लावून आपण हे थालीपीठ अशा पद्धतीने पसरवून घेतले, गोल असे पसरवून घ्यायचे आणि साईडने थोडंसं जर चिरल्यासारखं वाटलं तर हाताने व्यवस्थित ते दाबून घ्यायचे. खूप जाडही नाही आणि खूप पातळही नाही, मीडियम असे आपण हे थालीपीठ थापून घेतले. साईडच्या कडा व्यवस्थित आपण अशा दाबून घ्यायच्या. चिरा जर गेल्या असतील तर, पण गव्हाचे पीठ टाकल्यामुळे जास्त या चिरा जात नाहीत,
त्याने चांगलं बाइंडिंग येतं. तर इथे आपण अशा पद्धतीने हे थालीपीठ थापून घेतले. आता याच्यावर आपण तीळ लावून घेऊयात. तर वरून थोडेसे मी तीळ टाकून घेते. थंडीच्या दिवसामध्ये तीळ खाल्लेले खूप चांगले असतात. तर अशा पद्धतीने मी इथे थोडेसे तीळ टाकून घेतलेत. आता आपण याला होल करून घेऊयात. तर थालीपीठला असे हे होल करून घेतात, म्हणजे भाजताना याच्यामध्ये तेल सोडलं की व्यवस्थित थालीपीठ दोन्ही साईडने चांगलं खरपूस असं भाजलं जातं. आतपर्यंत ते चांगलं भाजलं जातं, अजिबात कच्चं राहत नाही. तर थालीपीठ तयार आहे. आता आपण भाजून घेऊया. तर इथे मी पॅन गरम करून घेतलंय. आपण नॉर्मल चपाती भाकरी बनवतो त्या तव्यावर सुद्धा तुम्ही बनवू शकतात. तर इथे पॅन गरम झालं की थोडंसं तेल लावून घ्यायचे आणि लगेच हे थालीपीठ आपण टाकून घेऊयात. आता आपण थालीपीठ टाकून घेऊया पॅनमध्ये. तर मला एकाच हाताने जमतात, त्यामुळे मी इथे एकाच हाताने हे थालीपीठ टाकून घेते. तुम्हाला जर 2 हाताने जमत असेल तर तशा पद्धतीने तुम्ही टाकून घ्या. तर हळूच असा हा रुमाल काढून घ्यायचे, तर लगेच थालीपीठ निघलं जातं. त्यासाठी थालीपीठ थापताना अगोदर रुमालाला पाणी लावून घ्यायचं, म्हणजे ते चिकटलं जात नाही. आता मीडियम गॅसवरती हे थालीपीठ भाजून घ्यायचे. तर साईडने आणि जे आपण थालीपीठला होल करून घेतले त्यामध्ये थोडं थोडं तेल सोडून घ्यायचं, म्हणजे थालीपीठ चांगले खमंग खुसखुशीत भाजले जातात. तर इथे मी पॅन सर्व बाजूने फिरवून असं हे थालीपीठ चांगलं भाजून घेतले एक साईडने. आता दुसरी साईड पलटण्याच्या अगोदर आपण याला तेल लावून घेऊया आणि नंतर थालीपीठ उलटून घेऊयात. तर 1-2 मिनिटांमध्ये थालीपीठ छान खरपूस असं भाजलेलं आहे. आहाहा, काय मस्त कलर आलेला आहे आणि एकदम भन्नाट असं थालीपीठ बनलेलं आहे. तर हे पहा, कलरही खूप छान आलाय आणि आपण खूप मोठे नाही किंवा खूप लहानही नाही, मीडियम असे थालीपीठ बनवलेले आहेत आणि खूप जाडसुद्धा ठेवलेले नाहीत. मग ते आजपर्यंत चांगले भाजले जात नाहीत. मीडियम थापून घ्यायचे आणि थापायलासुद्धा खूप सोपे आहेत. तर आता दुसरी साईडसुद्धा आपण चांगली भाजून घेऊयात. त्यालासुद्धा पण थोडंसं तेल सोडून घेऊयात. तर जेवढं तेल लावून हे थालीपीठ भाजले जातात तेवढंच हे छान खरपूस असे भाजतात आणि खायलासुद्धा टेस्टी लागतात. तर इथे आपलं पहिलं थालीपीठ चांगलं भाजून झाले. आता आपण हे थालीपीठ काढून घेऊयात. तर तुम्हाला मी दुसरी साईड दाखवते. हे पहा, छान ब्राउनिश रंगावरती भाजून घेतली आहे. मस्त एकदम गरमागरम थालीपीठ दह्यासोबत, चटणीसोबत किंवा लोणच्यासोबत अप्रतिम लागतं. तर हे आपलं पहिलं थालीपीठ बनवून झाले. आता हे थालीपीठ मी काढून घेते. तर आपल्याला रोज रोज नाश्त्याला काय बनवायचं हा तर खूप मोठा प्रश्न असतो, किंवा संध्याकाळचा स्वयंपाक करायचा कंटाळा आला तेव्हासुद्धा तुम्ही मिक्स पिठांचे असे थालीपीठ बनवू शकतात. पोटभरीचं हे खायला होऊन जातं आणि रोज तेच तेच खाऊनसुद्धा आपल्याला कंटाळा येतो. तर एखाद्या दिवशी वेगळं काहीतरी म्हणून तुम्ही असे थालीपीठ बनवून घेऊ शकतात. तर दुसरंसुद्धा सेम मी असंच थालीपीठ थापून घेतले आणि याच्यावरती सुद्धा तीळ लावून घेतले. आता हे सुद्धा आपण थालीपीठ सेम असंच पॅनमध्ये टाकून घेऊयात. तर याला मी तीळ लावून घेते आणि होलसुद्धा करून घेते. तुम्ही जर असे केव्हा थालीपीठ बनवले नसेल तर एकदा करून पहा. मस्त खमंग लागतात तुम्हालासुद्धा आणि घरच्यांनासुद्धा खूप आवडतील. तर आपण आता इथे तीळ लावून घेतलेत. हे सुद्धा थालीपीठ पॅनमध्ये टाकून घेऊयात. तर पॅनमध्ये थालीपीठ टाकण्या अगोदर थोडंसं तेल लावून घ्यायचं, म्हणजे थालीपीठ चांगलं खरपूस भाजलं जातं आणि रंगसुद्धा सुरेख येतो. तर इथे दुसरंसुद्धा थालीपीठ आपलं तयार झालेलं आहे. हे पहा, अशा पद्धतीने टाकून घ्यायचं आणि अलगद रुमाल काढून घ्यायचा. तर यालासुद्धा आपण तेल सोडून घेऊयात आणि हे थालीपीठ दोन्ही साईडने सोनेरी रंगावरती भाजून घेऊयात. तर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच कोणी आलं असेल आणि आणखीनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक, कमेंट, शेअर करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. त्याने काय होईल की तुम्हाला रोजच्या रोज व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्हीसुद्धा अशाच घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या झटपट रेसिपी पाहू शकतात आणि तुम्हाला बनवायलासुद्धा खूप सोप्या, इझी आहेत. जास्त काही याला मेहनत नाही आहे किंवा साहित्यसुद्धा जास्त लागत नाही. घरच्या साहित्यात आपण झटपट होणाऱ्या रेसिपी बनवत असतो. तर अशा पद्धतीने दोन्ही साईडने दुसरंसुद्धा मी हे थालीपीठ खरपूस होईपर्यंत भाजून घेतले. तर आपले सर्व थालीपीठ मी असेच बनवून घेते. तर एवढे भन्नाट आपण थालीपीठ बनवलेत. त्यासोबत खायला एक टेम्पटिंग आपण चटणी बनवूया. तर 1 वाटी इथे मी दही घेतले. आता यामध्ये मी ठेचा टाकणार आहे, जो आपण नॉर्मली घरात खाण्यासाठी ठेचा करतो हिरव्या मिरचीचा, तोच मी बनवला होता. तर इथे मिरची, लसूण, टोमॅटो, कांदा
आणि थोडे शेंगदाणे असं जाडसर मी ठेचा बनवून घेतलेला आणि तेलामध्ये परतून घेतलाय। तर तो 1 चमचा मी इथे ठेचा टाकून घेतलाय। आता या दह्यामध्ये आपण मिक्स करून घेऊया। तर अप्रतिम ही झटपट अशी दह्याची चटणी तयार होते। थालीपीठ किंवा पराठ्याबरोबर अप्रतिम लागते, नक्की एकदा करून पहा। तर हे चांगलाच आपण मिक्स करून घेतले तर आपली इथे टेम्पटिंग अशी एक दह्याची चटणी झटपट तयार झाली। तर इथे थोडीशी वरून कोथिंबीर टाकूयात तर झटपट आपली इथे दह्याची चटणी तयार आहे। थालीपीठ सुद्धा तयार आहे। तर आपण आता थालीपीठ आणि दह्याची चटणी एका प्लेटमध्ये सर्व काढून घेऊयात। तर एकदम सुपर टेस्टी दह्याची चटणी आणि कोथिंबीरचे थालीपीठ आपले तयार आहे। तर कोणाकोणाला ही रेसिपी आवडली त्यांनी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला लॉंग शॉर्ट व्हिडिओ पाहायला मिळतील। आता भेटूया आपण पुढच्या अशा साध्या सोप्या घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या झटपट रेसिपीमध्ये। तोपर्यंत बाय बाय।